नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपलं स्वागत. मित्रो, हॅलो सह्याद्रीचा हा भाग अशा काळात आहे जिथं सर्व शहरभर, राज्यभर, देशभर उत्साहाचं वातावरण आहे. होय, गणेश उत्सव सुरू आहे आणि याच वातावरणात आपण आजच्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमासाठी अगदी त्याला अनुषंगून असंच व्यक्तित्व निमंत्रित केलेलं आहे. पुणे शहर आणि गणेश उत्सव खूप मोठा इतिहास, खूप मोठा वारसा लाभलेला आहे आणि अशाच या शहरामध्ये अनेक गणेश मंडळं सामाजिक कार्यही अविरत करत आलेली आहेत. अशाच एका मंडळापैकी आपल्या सगळ्यांना पूर्ण भारतभरांना ज्ञात असलेलं एक मंडळ म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट. गेली अनेक दशकं हे ट्रस्ट आपलं सामाजिक कार्य करत आलेलं आहे. तसंच गणेश उत्सवही अतिशय उत्साहात पार पडतो. याच ट्रस्टचे सरचिटणीस आज आपल्या समवेत आहेत हेमंत रासने सर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार साहेब. आपण सुरुवात करणार आहोत ती आपल्या सामाजिक कार्याच्या सुरुवातीच्या काळापासून. ही नेमकी प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? ही प्रेरणा हे गणेशोत्सवातूनच मिळाली. गणेशोत्सव हा पुण्यातील गणेशोत्सव हा संपूर्ण आज जगाच्या नकाशावर गेलेला आहे. तो 1893 साली त्याची स्थापना झाली. त्यावेळेस समाज संघटित करण्याकरता, स्वातंत्र्याकरता एक व्यासपीठ निर्माण करण्याकरता काही मंडळींनी पुढाकार घेतला आणि हा गणेशोत्सव चालू केला. आणि त्याच गणेशोत्सवाला लोकमान्य टिळकांनी आशीर्वाद दिला आणि त्यांच्या प्रेरणेतनं हा गणेशोत्सव आज आत्ता ह्या स्थितीत आलेला आहे. समाजातील विधायक शक्ती एकत्रित येऊन स्वातंत्र्याच्या लढ्यापासून आज समाजातील प्रत्येक प्रश्न सोडवण्याकरता गणेशोत्सवाने निर्माण केलेले लाखो कार्यकर्ते त्याच्यात सहभागी होऊन एक स्वतंत्र यंत्रणा, समाजाला अपेक्षित असणारी, समाजाला आवश्यक असणारी ही सामाजिक यंत्रणा गणेशोत्सवाच्या माध्यमातून आज संपूर्ण राज्यभर आपल्याला किमान बघायला मिळत आहे. सुरुवातीच्या काळात नेमकी कुणाच्या कार्यातून आपल्याला प्रेरणा मिळाली? आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ह्या प्रांगणामध्येच आमचा जन्म झाला. त्याच ठिकाणी आमच्याच घरातील चुलत्या असतील, चुलत भाऊ असतील, आमच्या संस्थेचे अध्यक्ष असतील, ह्या सर्व असं एकमेकांना जोडणाऱ्या वाडा संस्कृती होती. त्यामुळे आपण वाड्यातून बाहेर आलो की अंगणात यायचो, अंगणातनं आलं की रस्त्यावर यायचो आणि संपूर्ण गणेशोत्सवाचं वातावरण असायचं. न कळत आपण त्या वातावरणाचा एक भाग होत गेलो. लहानपणापासून वयाच्या 5व्या-7व्या वर्षापासूनच त्या ठिकाणी आकर्षित गेलो आणि तो सगळा माहोल बघून आपण त्याच्यात सहभागी झालो. न कळत्या वेळापासून गणेशोत्सवाचा कार्यकर्ता ह्या पद्धतीने काम करायला लागलो. या ट्रस्टच्या बाबतीत जर म्हणालात तर नेमकं कधी या ट्रस्टशी आपला संबंध आला होता? आमच्या या ठिकाणी या ट्रस्टचे अध्यक्ष कैलासवासी तात्यासाहेब गोडसे, माझे चुलते ट्रस्टचे उपाध्यक्ष मामासाहेब रासने, बुवा रासने, शंकरराव सूर्यवंशी, ही जे सगळे आमचा दगडूशेठचा परिसर होता, ह्या परिसरात राहणारे आमची जवळजवळ 150 ते 200 कुटुंब होती आणि ती कुटुंब वाडा संस्कृतीला जोडली गेलेली होती. आणि दगडूशेठ हा ट्रस्ट म्हणण्यापेक्षा दगडूशेठ हा परिवार आहे. बरोबर. 200 कुटुंबांनी ह्या प्रत्येक गणेशोत्सवाचा त्या आळीचा, त्या पेठेचा, त्या चौकाचा असं नाव देऊनच ह्यालासुद्धा पहिल्यांदा भाऊलीचा हौदचा गणपती असं म्हणलं जायचं. त्याच्यानंतर काकालवाईचा गणपती म्हणलं जायचं, कारण ती त्या ठिकाणची ओळख होती. बरोबर. आता प्रत्येक मंडळांना त्या पद्धतीचीच नावं होती. हा गणपतीची स्थापना
कैलास श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी केली होती. आणि ज्यावेळेस ट्रस्टची स्थापना केली त्यावेळेस त्यांचं नाव दिलं गेलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट. त्याआधी तो परिसराचा गणपती म्हणूनच सर्वांप्रमाणे तो ओळखला जायचा. आणि ह्या काळामध्ये ज्यावेळेस विद्यार्थी दशेत आलो, लहानपणी तर ठीक आहे, विद्यार्थी दशेत आल्यानंतर ह्या कामाचा आवाका, ह्याच्यातला उत्साह, ह्याच्यातले समाजाची असणारी बांधिलकी हे सगळं बघून न कळत त्याच्यात आकर्षित गेलो. त्यावेळेस आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे असतील, आमचे चुलते मामासाहेब रासने असतील, बुवासाहेब रासने असतील, शंकरराव सूर्यवंशी असतील, आमच्या ट्रस्टचे आत्ताचे विद्यमान अध्यक्ष माणिकदादा चव्हाण असतील, स्वर्गवासी अध्यक्ष कैलासवासी अशोकराव गोडसे असतील, ह्या त्यावेळेच्या तरुण टीमला धरून आम्ही त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली. त्या काळानुसार खरं सामाजिक कार्याचा एक आवाका म्हणा, त्याची दिशा ही ठरत गेलेली आहे. त्या काळात कुठला मुद्दा महत्त्वाचा होता? वयाच्या 15-16व्या वर्षी त्यावेळेस मी 9वी शाळेत होतो. इयत्ता 10वी झाल्यानंतर मी ह्याच्यात तरुण किंवा विद्यार्थी दशेतील कार्यकर्ता म्हणून ह्याच्यात माझंही म्हणजे ज्यावेळेस आपल्याला समजायला लागतं त्यावेळेस माझ्या त्याच्यात समावेश झाला. माझ्याकडे सुवर्णयुग तरुण मंडळाच्या आमच्या ह्या संस्थेचे 2 पार्ट आहेत, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि व्यवस्था पाहणारं सुवर्णयुग तरुण मंडळ. बरोबर. तर त्या सुवर्णयुग तरुण मंडळाचा पदाधिकारी म्हणून मी वयाच्या 16व्या वर्षापासून काम चालू केलं. आणि त्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही समाजात काम करायला सुरुवात करू लागलो त्यावेळेस 86-87 सालचा काळ असेल. आणि त्यावेळेस आपण एक मंडळाचं वेगळी ॲक्टिव्हिटी, मंडळ आणि ट्रस्ट त्या 2 वेगळ्या ॲक्टिव्हिटी होत्या. सुवर्णयुग तरुण मंडळाच्या माध्यमातून शिवजयंती उत्सव साजरा केला जायचा. मग त्यावेळेस आम्ही शिवजयंतीला व्याख्यानमाला ठेवायचो. शिवाजीराव भोसले, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची आमची 8-8 दिवस व्याख्यानमाला असायची. आणि त्यावेळेस व्याख्यानमाला, संगीत महोत्सव ह्या कार्यक्रमाला 35-40 वर्षापूर्वी खूप उत्साह होता. कारण आत्ता इतकं इलेक्ट्रॉनिक प्रचार प्रसार, त्यावेळेस दूरदर्शन हे एकच तसं आपल्या करमणुकीचं माध्यम होतं आणि त्याचाही मर्यादा होती. आणि यावेळेस हे सगळे मनोरंजनाचे किंवा ज्ञानाचे विषय मिळवण्याकरता आपल्याला समाजात अशा पद्धतीचे जिथे कार्यक्रम घेतले जाईल त्याच ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळायचे. तर शिवाजीराव भोसल्यांची व्याख्यानमाला हे आम्ही 8 दिवस ठेवायचो. आणि शिवाजीराव भोसल्यांच्या व्याख्यानमालेतून खूप विचाराची प्रगल्भता खूप लहानपणापासून आलो. त्यांच्याकडनं ऐकलेला शिवाजी महाराज असेल, स्वामी विवेकानंद असतील, संत ज्ञानेश्वर असतील, ह्याच्यातून आपल्यातल्या समाजाशी निगडीत असणारे विषय आणि समाजाला अभिप्रेत असणारं काम हे त्यांच्या ह्याच्यातून, त्यांच्या विचारातून सुद्धा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कळालं. मागचा 10 वर्षाचा काळ जर लक्षात घेतला तर आव्हानं या दृष्टीनं बघितलं तर कुठले कुठले मुद्दे होते की सामाजिक गोष्टी करत असताना काही आव्हानं पण समोर उभी राहत आहेत? समाजात जेव्हा तुम्ही कुठल्याही पद्धतीत कुठल्याही काळात काम करत असता तेव्हा तुम्हाला साथ, प्रतिसाद तसंच आव्हानं या सगळ्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागतं. ह्या कालावधीमध्ये मागील 10 वर्षाच्या काळात मागचे 2 वर्षापूर्वीचा जागतिक महामारीचा कालावधी हा खूप खडतर गेला, खूप आव्हानात्मक होता. म्हणजे त्यावेळेस आलेला गणेशोत्सव आपण साजरा करायचा नाही ही जवळजवळ आपल्यासारख्या पिढीला पहिल्यांदाच आलेला अनुभव होता. कारण ही महामारी, जागतिक महामारी त्याला म्हणलं जाईल, ती 100 वर्षानंतर आली होती. आणि त्यावेळेस खूप विचारपूर्वक, खूप विचारमंथन होऊन तो उत्सव साजरा न करण्याचा निर्णय आणि जी समाजाला गरज होती तो निर्णय सगळ्यांनी मिळून घेतला. आणि त्याला शासन असेल, प्रशासन असेल आणि सर्व कार्यकर्ते यांनी वस्तुस्थितीचं भान ठेवून त्यावेळेस तो निर्णय घेतला. तो आव्हानात्मक विषय होता. कारण भावना आणि परिस्थिती ह्याच्याशी संगनमत व्हायचं. गणेशोत्सव साजरा करायचा नाही हा विचारच मनाला शिवू शकत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये तो मंडपात साजरा न करता मंदिरातच साधेपणाने साजरा करायचा. त्याच्या धार्मिक विधी फक्त पाळायच्या, तिथं गर्दी होऊन द्यायची नाही, कार्यकर्त्यांनी सुद्धा थांबायचं नाही. हे खूप कठीण काम त्या काळात हे दिसत असलं तरी हजारो कार्यकर्ते त्याच्यात सहभागी असतात. त्या कोणालाही तिथं येऊन द्यायचं नाही. ह्या सगळ्या वेळेसचा सगळ्यात आव्हानात्मक आणि भावनात्मक हा
कालावधी तो कोविडच्या काळातील 2 वर्षाचा गणेशोत्सव होता. आपण इथे थांबतो आहोत हॅलो सह्याद्री कार्यक्रमात एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सर, आपण विश्रांतीला जाण्यापूर्वी कोविड काळात झालेल्या ट्रस्टच्या कामांविषयी बोलत होतो. त्या काळात नेमकी कुठली कुठली कामं झाली? कोविडच्या काळामध्ये आपण सर्वात प्रथम त्यावेळेस खूप मोठी अडचण होती विलगीकरण केंद्राची, की ज्यांना थोडेसे सिम्पटम्स होते पण त्यांना हॉस्पिटलायझेशन करण्याची आवश्यकता नव्हती, परंतु त्यांना संपूर्ण कुटुंबापासून समाजापासून तो स्प्रेड होऊ नये म्हणून त्यांना बाजूला ठेवणं हा विषय महत्त्वाचा होता. त्या काळात ट्रस्टच्या पुढाकाराने काही गणेश मंडळांना एकत्रित करून आपण सर्वात प्रथम महापालिकेच्या साह्याने काही विलगीकरण केंद्र ही निर्माण केली. त्याच्यानंतर जे प्राथमिक त्याच्याकरता आवश्यक असणाऱ्या मेडिसिन्स आपण जास्तीत जास्त लोकांच्या घरापर्यंत देण्याचा प्रयत्न केला, की जेणेकरून त्यांना कोणालाही त्रास होणार नाही. आपल्या 11 रुग्णवाहिका होत्या. त्या 11च्या 11 आपण महापालिका, कलेक्टर, शासकीय यंत्रणा यांना पूर्ण काळ वापरायला आपण मोफत दिल्या. कारण त्या काळात आवश्यकता होती. खूप ज्या काही मेडिकल आपल्याला सामग्री होती जितकी उपलब्ध करून दिली तेवढी कमी होती, कारण तेवढ्या झपाट्याने त्या संख्या वाढत होत्या. अशा वेगवेगळ्या आपण अन्नधान्य किट त्या काळात कोविडच्या काळात ट्रस्टच्या माध्यमातून, वैयक्तिक माध्यमातून समाजाच्या उपेक्षित हातावर पोट भरणाऱ्या अशा लोकांकरता उपलब्ध करून दिली. या काळात तर मला वाटतं सर खूप मोठं आव्हान हे होतं की नेमकी गरज कुणाला आहे या सगळ्या मदतीची ते शोधणं हे खूप मोठं काम होतं, कारण सगळं ठप्प झालेलं होतं. कोणी बाहेर पडून या गोष्टी बघू शकत नव्हतं. हे आव्हान कसं आपण त्याच्यावर काम केलं? त्यावेळेस आपण संस्थेच्या माध्यमातून असेल, वैयक्तिक माध्यमातून असून जो कोणी मदत मागायला येत होता त्याची आपण छाननी करण्याच्या भानगडीत ती वेळ नव्हती, ती परिस्थिती नव्हती. त्यावेळेस जो मदत मागायला येईल त्याला मदत देण्याचा आपण प्रयत्न करत होतो. ह्या अशा वेळेस अशीही काही लोक भेटली की ते मदत द्यायला सुद्धा तयार होती. त्यांनी सुद्धा मदत आपल्याकडे आणून दिली. ती मदत सुद्धा आपण समाजातील उपेक्षित आवश्यक अशा घटकांपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात आपण दिली. कोविडच्या काळात आपण विलगीकरण केंद्र उभा केली, ॲम्ब्युलन्स आपण पुरवल्या, लोकांना हॉस्पिटलाइज उपलब्ध करून दिली. मी वैयक्तिकरित्या देशातील एकमेव जोपर्यंत शासनाचा निर्णय होत नव्हता तोपर्यंत दिव्यांग, अजून रुग्ण ज्यांना आपण त्या केंद्रापर्यंत आणू शकत नाही अशा लोकांना घरी जाऊन लस देण्याचा उपक्रम, घरी जाऊन लस देऊ असा उपक्रमसुद्धा वैयक्तिकरित्या त्या कालावधीमध्ये मी राबवला. त्याला खूप मोठा आवश्यकता होती, त्यावेळेची गरज होती, कारण त्यावेळेस पहिल्यांदी ती गरज होती. पहिल्यांदी सगळं समाज हा सैरभैर होता, घाबरलेला होता, तो मानसिक तणावात जास्त होता. आणि त्या काळामध्ये लोकांपर्यंत पोचणे, त्यांना मॉरल सपोर्ट देणं, आम्ही एकही दिवस त्या काळात संपूर्ण मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, फक्त दगडूशेठच नाही, गणेश मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता कोविडच्या काळात रस्त्यावर होता, समाजाची सेवा शुश्रूषा करत होता, त्याला आवश्यक ती मदत तन मन धन अर्पण करत होता. म्हणजे अनेक वेळेस दुर्दैवाने त्या घरातला एखादी व्यक्ती दगावली तर तिचं अंत्यविधी करायला सुद्धा कोणी, त्या घरातली माणसं सुद्धा तयार नसताना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ते सुद्धा काम पूर्ण केलं. याचा मला गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून खूप अभिमान वाटतो. खरंच अगदी आपण आत्ता म्हणाल त्याप्रमाणे 11 ॲम्ब्युलन्स गाड्या आपल्या ट्रस्टकडे आहेत. त्या कायमस्वरूपी तशा असतात का? आणि आताही आरोग्यविषयक काम गणेश उत्सवाच्या इतरत्रही आपण जी कामं करता त्याचा समावेश आहे का? 11 रुग्णवाहिका ह्या पुणे शहराच्या सगळ्या परिसरामध्ये सगळ्या रुग्णांकरता किंवा मृत व्यक्तींकरता ह्या आपण मोफत देतो. 11च्या 11 रुग्णवाहिका आपल्या उपलब्ध असतात. 24 तास आपली रुग्णवाहिका लोकांना उपलब्ध होते आणि ती पुणे शहरामध्ये मोफत असते. बाहेरगावी जर समजा कुठला पेशंट घेऊन जायचा असेल तर फक्त माफक जो डिझेलचा त्याच्या इंधनाचा जो खर्च आहे तेवढा करून आपण ती व्यवस्था बाहेरगावी सुद्धा त्या रुग्ण
रुग्णसेवा आपण त्यांना देतो रुग्णवाहिकेची. बरोबर. याशिवाय आरोग्य सेवा काही दिल्या आता जातात? आपण नेत्रचिकित्सा एक रथ केलेला आहे. तो सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन मग त्या नेत्रांची तपासणी करतो. जवळजवळ आत्तापर्यंत 11,500 मागील 6 महिन्यात 11,500 जणांच्या नेत्रांची तपासणी केली आणि 3,500 ऑपरेशन केली. रुग्ण सेवा अभियानातून आत्तापर्यंत मागील वर्षात 40,000 जणांवर वा. ऑपरेशनसहित उपचारांसहित 40,000 जणांना मोफत वैद्यकीय उपचार ट्रस्टच्या जय गणेश रुग्ण सेवा अभियानाच्या माध्यमातून आपण आत्ता केले. याशिवाय कुठल्या कुठल्या सेवा आपण पुरवता समाजासाठी? आपण रुग्णांची सेवा करतो. जवळजवळ 40,000 जणांना आपण आत्तापर्यंत हे दिले. त्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये आपण 6 ते 7 कोटी रुपयापर्यंतचा खर्च करून अद्ययावत किचन तयार करून दिलं. अच्छा. त्याचबरोबर 2 मोठे वॉर्ड्स हे अद्ययावत करून दिले, जे आत्ताच्या खाजगी हॉस्पिटल्समध्ये असतात त्या स्वरूपाचे शासकीय हॉस्पिटलमध्ये आपण करून दिले. NICU ससूनमध्ये आपण ट्रस्टच्या माध्यमातून केलं. हे सगळं कन्स्ट्रक्ट करायला ट्रस्टने 6 ते 7 कोटी रुपये खर्च केला. त्याचबरोबर त्या ससून हॉस्पिटलमध्ये रोजचे 2,500 पेशंट आणि त्यांचे नातेवाईक असतात. त्यांच्या संपूर्ण जेवणाची, सकाळच्या नाश्ता, चहा, 2 वेळेचं जेवण, याची संपूर्ण 2,500 लोकांची व्यवस्था संपूर्ण शिदा ते बनवण्याचं काम ससून हॉस्पिटलच्या शासकीय त्यांच्या यंत्रणेतनंच होतं. परंतु त्याला लागणारं सगळं मटेरियल हे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून दिलं जातं. जवळजवळ 25 लाख रुपये दरमहा ससूनमध्ये ह्या उपक्रमाकरता आपले खर्च करतो. बरं, त्याशिवाय वेगवेगळ्या घटकांसाठी पण आपण काम आपण करतो. शिक्षणाकरता काम करतो. आपण जवळजवळ 52 शाळेमधील 380 विद्यार्थी दत्तक घेतलेले आहेत. गेली 13 वर्ष आपले हे उपक्रम चालू आहे. त्याच्यात आत्तापर्यंत जवळजवळ प्रत्येक वर्षी 500 ह्या दराने 6,500 विद्यार्थ्यांचं दत्तकत्व आपण घेतलं. त्यांची संपूर्ण फी भरणं, त्यांना शालेय साहित्य देणं, त्यांचा संस्कार करणं, इयत्ता 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित आणि सायन्सचे मोफत क्लासेस उपलब्ध करून देणे, त्यांच्या सहल घेणे, त्यांचं गेट टुगेदर करणे, हे ट्रस्टच्या माध्यमातून होतं. MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांकरता मोफत अभ्यासिका आपण चालवतो. तीसुद्धा गेली अनेक वर्ष चालवतो. त्यातनं आत्तापर्यंत 76 अधिकारी MPSC UPSCचे ट्रस्टच्या अभ्यासिकेतून शिकून आत्तापर्यंत तयार झालेले आहेत. ज्येष्ठांसाठी पण काही आपल्या सेवा आहेत. कोंढव्याला पिताश्री वृद्धाश्रम हो. हा तयार केलेला आहे. त्याच्यात जवळजवळ 80 ते 90 वृद्ध त्या ठिकाणी त्याची सेवा घेतात. त्या अतिशय अल्प दरात आपण ती सेवा देतो. त्याचबरोबर आपलं स्वतःचं ITI केंद्र आहे. कोंढव्याला आधी आपण 1986 झाली सर्वात प्रथम देवदासींच्या विद्यार्थ्यांना 100 विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्या ठिकाणी आपण त्यांच्याकरता एक दत्तक योजना केली होती. तिथं त्यांना शिक्षण देणं, त्यांचा संस्कार करणं, अशा पद्धतीचं सुद्धा कार्य आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. हॅलो सह्याद्रीमध्ये इथं थोडंसं थांबूया. परत आपण हाच विषय पुढच्या भागात घेत आहोत. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण बोलतो आहोत हेमंत रासने सरांशी. सर, आपण विश्रांतीला जाण्यापूर्वी आपल्या ट्रस्टच्या सगळ्या कार्यांविषयी बोलत होतो. मला वाटतं आर्थिक क्षेत्रात, बँकिंग क्षेत्रातही खूप मोठं काम या ट्रस्टचं आहे. त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून ह्या सगळ्या चळवळी चालू असताना 1972 साली त्यावेळेस सहकार क्षेत्राचा एक मोठा एक वारं ह्या महाराष्ट्रामध्ये होतं की विकासाकरता सहकाराची गरज आहे. आणि त्याच दृष्टिकोनातनं अतिशय हे आमच्या गणेशोत्सव मंडळातले जे सगळे कार्यकर्ते होते, कैलासवासी तात्यासाहेब गोडसे, रासने, सूर्यवंशी, कोदरे, हे मी मागाशी सांगितले, ते खूप सामान्य स्थितीत होते. म्हणजे एक PDCC बँकेत शिपाई होता, काही क्लार्क होते, परंतु उत्साह खूप होता, स्पिरिट होतं, गणपती बाप्पाचा आशीर्वाद होता, प्रेरणा होती. आणि त्या माध्यमातून आपण सुद्धा बँक करू शकतो असं मोठं स्वप्न ह्या लोकांनी बघितलं. त्या बँकेच्या निर्मितीकरता खूप झडले. त्याच्यातलं 1 मिनटं फक्त 1 मिनटात त्याचं सविस्तर सांगतो.
की त्यावेळेस बँकेची मान्यता मिळण्याकरता 50,000 रुपये भागभांडवलाची अट होती. आणि मग त्यावेळेस 50,000चं भागभांडवल गोळा करताना अतिशय सामान्य लोक 10-10 रुपयेचे शेअर्स हे विकत होते. काही लोक गंमत करायची, टिंगल करायची, हे काय बँक करणार, ह्यांच्या घरात खायला नाही हे, आणि हे कसे काय बँक निर्मूलन करू शकतात, उद्या काहीतरी उलटं पालटं करतील, घेऊन जातील, अशा पद्धतीच्या लोकांच्या वल्गना असताना खूप मेहनतीतून त्यावेळेस 1972 साली 50,000चं भागभांडवल यांनी गोळा केलं. आणि दुर्दैवाने की ती 50,000 भागभांडवलाची अट 1,00,000 रुपये झाली. आणि मग ते परत थोडेसे हे झाले, थोडेसे नाराज झाले सगळेजण, आता काय करायचं. पण पुन्हा एकदा त्यांनी उभारी धरली, अजून पैसे वाढवण्याचा प्रयत्न केला आणि 81,000 रुपयापर्यंत जमल्यानंतर त्यांची क्षमता संपली. कारण त्याच्यानंतर जाऊ शकणार त्यावेळेस 72 साली असणारं पुणे शहर, असणाऱ्या पेटा, त्यावेळेस असणारी परिस्थिती, त्यामुळे तेवढं त्याच्या पलीकडं त्यांची काही रीच जाऊ शकत नव्हती. मग ते एका संबंधित अधिकाऱ्यांना भेटले आणि त्यांनी त्यांना शरण गेले की आता ही आमची क्षमता संपली, आमची खूप इच्छा आहे, आम्ही खूप प्रामाणिकपणे ही संस्था चालवू, परंतु आम्हाला संधी द्या, आम्ही खूप सामान्य आहोत. आणि त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी काय त्यांच्या अधिकारात होते, मला त्या अधिकाऱ्यांचं नाव माहिती नाही, कारण 1972ची घटना आमच्या वरिष्ठांकडनं हे वारंवार ऐकण्यात आलं होतं. परंतु त्यांनी त्या काहीतरी त्यांच्या अधिकारात असेल त्या ह्याच्यात त्यांनी 81,000 रुपयाच्या भागभांडवलावर यांना मान्यता दिली आणि या बँकेची निर्मिती झाली. खरं तर या सगळ्या कार्यांना सातत्य हे खूप गरजेचं असतं. अनेक परंपरा या ट्रस्टनं आम्हाला दिलेल्या आहेत. त्यापैकी एक खूप महत्त्वाची आणि गेल्या 36 वर्षापासून सुरू झालेली गणपती अथर्वशीर्ष पठणाची ही एक परंपरा आपण यावर्षी पण पाळतो आहोत. आणि योगायोग आहे का हे आपणच मला सांगा की 36 वर्ष पूर्ण झालीत आणि 36,000 महिला यात सहभागी झालेल्या होत्या. हो, आज खूप अभिमानाचा आणि आनंदाचा विषय आहे. या सगळ्या गणेशोत्सवाकडं बघण्याचा जो दृष्टिकोन होता काही कालावधीमध्ये तो बदलला होता. त्याच्यात काही विशिष्ट लोक फक्त त्याच्यात असायची, तरुण मुलंच असायची, बाकी सगळ्यांचा सहभाग तसा कमी होता. आणि आम्ही तो स्पेसिफिक जेव्हा विद्यार्थी दशेत असताना 1968च्या त्याच्या आधीच्या कालावधीपासून आपण शालेय विद्यार्थ्यांचं अथर्व शिष्य पठणाचं कार्यक्रम त्या ठिकाणी राबवायचो. पहाटे 4:30-5 वाजल्यापासून त्या ठिकाणी शाळेतील हजारो विद्यार्थी येऊन अथर्व शिष्याचं पठण करायचे. आणि त्यानंतर 36 वर्षापूर्वी कैलासवासी अरुणजी भालेराव त्यांनी माझे चुलत बंधू ह्या ट्रस्टचे दिवंगत सरचिटणीस कैलासवासी बुवासाहेब रासने हे एकाच ठिकाणी सर्व्हिसला होते. आणि भालेरावांच्या माध्यमातून ते एक ऋषीपंचमीचा महिलांचा संघटित कार्यक्रम कुठेतरी करायचे. आणि दगडूशेठच्या इथं 36 वर्षापूर्वी त्यांच्या भालेरावांच्या माध्यमातून आणि आमच्या ट्रस्टचे सरचिटणीस रासने आणि मग तात्यासाहेब गोडसे वगैरे यांनी तो आवडली कल्पना आणि तो आपण 36 वर्षापूर्वी दगडूशेठच्या इथं तो कार्यक्रम चालू केला. सुरुवातीच्या काळात 100, 200, 500 महिला या पहिल्या 2-5 वर्षात होतात. त्यानंतर त्याला प्रचंड प्रतिसाद हा मिळत गेला आणि दिवसात गणित त्याच्यात वाढ होत गेली. 5,000, 7,000, 8,000, 10,000 दरवर्षी ती संख्या हजाराच्या पटीने झपाट्याने वाढली. 2-3 महिने त्याच्यावर ते भालेराव कुटुंब, आता ते स्वतः नाही आहेत पण त्यांच्या मिसेस, त्यांची सून वगैरे ते स्वतः त्याच्यात इनिशिएटिव्ह घेऊन काम करत असतात बाप्पाचे. आणि आता ऑनलाईनसुद्धा जवळजवळ 20,000 महिलांचं बुकिंग आधीच झालेलं होतं. आणि आज या ठिकाणी आजच जवळजवळ पहाटे सकाळी 6 वाजता 36,000 महिलांचा सहभाग त्याच्यात नोंदवला गेला. दुसरी एक परंपरा श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टची आहे ती देखाव्याची. यावर्षीचा देखावा आपण अयोध्येचं मंदिर हा ठेवलेला आहे. ही परंपराही थोडीशी ऐकायला आवडेल आणि यावर्षीच्या देखाव्याबद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल. हा गेले अनेक वर्षापासून ज्यावेळेस आत्तासारखं पर्यटन गतिमान नव्हतं, लोकांना जाता येत नव्हतं, लोकांच्या सामान्य परिस्थिती 92च्या पूर्वी 92ला या ज्या आर्थिक जागतिकीकरण त्याच्यानंतर पैसा बाजारात आला, त्याच्यापूर्वी उत्सव वगैरे ह्याच्या माध्यमातूनच सर्वसामान्य जनतेचं मनोरंजन व्हायचं. त्या लोकांना तीच एक पर्वणी होती. आणि मग अशा वेळेस देशभरातील सर्व धार्मिक
मंदिरं असतील, महाल असतील, अशा वेगवेगळ्या कलाकृती आपल्या इथं सादर करून समाजातील सर्व लोकांना त्या कशा बघायला मिळतील ह्या मागची मूळ कल्पना ती होती. सुरुवातीच्या काळात सजावटी ह्या गणेशोत्सवात होत नव्हत्या. सुरुवातीला फक्त व्यासपीठ असायची, मग त्याला मेळे वगैरे असं व्हायचं. मग हळूहळू सजावटीचा विषय आला आणि जशी जशी उत्सव त्या आपल्या करण्याची हे वाढली, क्षमता वाढली, लोकवर्गणी वाढली, त्याच्यातून उत्सव मोठ्या प्रमाणात करण्याचं हे वाढले. तसं गेली 40, 45, 50 वर्षापासून दगडूशेठच्या माध्यमातून अनेक मंदिरं, पशुपतीनाथ झालं, जयपूर हवामेल झाला, मीनाक्षी मंदिर झालं, दक्षिणेतली मंदिरं, नॉर्थमधली मंदिरं, अनेक मंदिरं आत्तापर्यंत आपण ह्या ठिकाणी वेगवेगळी काल्पनिकसुद्धा भव्य देखावे हे लोकांना बघण्याकरता, भाविकांना बघण्याकरता आपण आजपर्यंत निर्माण केले. ह्या वर्षीचा राम मंदिराचा देखावा भारत देशाच्या राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक हे अयोध्येचं राम मंदिर म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता त्याकडे बघतो. आणि आत्ता ते जानेवारीमध्ये होत असताना त्याची प्रतिकृती त्याचपूर्वी आपण लोकांना बाप्पाच्या ह्या उत्सवात बघायला द्यावी ह्या हेतूने आम्ही तो राम मंदिराची निर्मिती करण्याचं ट्रस्टच्या माध्यमातून ठरवलं. आणि आज अयोध्येचं राम मंदिर हुबेहूब गणपती बाप्पाच्या इथे आहे. लाखो लोक पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी आज लाखो लोकांची, भाविकांची गर्दी त्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि अयोध्येच्या राम मंदिराचंही दर्शन घ्यायला आपल्या इथे येत आहेत. आपण इथे थांबतो आहोत हॅलो सह्याद्री कार्यक्रमात एका छोट्याशा विश्रांतीसाठी. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण विश्रांतीला जाण्यापूर्वी ज्या विविध क्षेत्रातल्या महान व्यक्तींनी या मंदिराला भेट दिली आहे त्याविषयी बोलत होतो. ते सगळे कसे अनुभवतोय, त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? आता आपण जर बघितलं तर ह्या देशाचे विद्यमान असताना राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद हे आले होते. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आल्या होत्या. उपराष्ट्रपती असताना डॉक्टर शंकरदयाळ शर्मा आले होते. या देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी या ठिकाणी येऊन गेले. त्यानंतर इंद्रकुमार गुजराल असतील, चंद्रशेखर असतील, या माजी पंतप्रधानांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिली. आपल्या शिवराज पाटील चाकूरकर हे गृहमंत्री असताना, अमितभाई शाह, लालकृष्ण अडवाणी, अजून सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू असे वेगळ्या राजकीय क्षेत्रातील खूप मोठी लोक ह्या ठिकाणी येऊन गेली. त्याचबरोबर कला क्षेत्रातील लता मंगेशकर असतील, धर्मेंद्र असतील, ऐश्वर्या राय असेल, अशा वेगळ्या असंख्य कलाकार, राजकीय लोक ह्या सगळ्यांनी या ठिकाणी भेट दिली. पण आत्ता सगळ्यात महत्त्वाची, आत्ता जगातील सर्वात लोकप्रिय व्यक्ती आणि जगातील शक्तिशाली या देशाचे पंतप्रधान म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते विद्यमान पंतप्रधान मोदी साहेब 1 ऑगस्टला या गणपती बाप्पाच्या दर्शनाला आपल्या या ठिकाणी येऊन गेले. त्याचबरोबर मोहनजी भागवत हे सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक हे सुद्धा ह्या ठिकाणी येऊन गेले. असे असंख्य मोठ्या व्यक्ती ह्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला सगळ्या क्षेत्रातील उद्योजक असतील, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, झाकीर हुसेन असतील, खूप लोक म्हणजे नावं सांगत्या जे ज्या आत्ताच्या मागील 30, 40, 50 वर्षात ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी उंची असणारी सगळी व्यक्तिमत्व, साहित्य, संगीत, कला, राजकारण, उद्योग, वेगवेगळ्या आयाममधले सामाजिक सगळ्या क्षेत्रातील सगळे मोठी लोक ह्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाला नक्की आले. आध्यात्मिक क्षेत्रातील खूप मोठ्या मोठ्या व्यक्ती या ठिकाणी आल्या. त्यांनीसुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, त्या ठिकाणी त्याची आराधना केली. असंख्य लोक ह्यात आहेत. अनुराधा पौडवाल असेल, अजून यांनी तिथे साधना आपल्याकडं दर चतुर्थीला वगैरे आपण एक संगीताची साधना त्या ठिकाणी करतो. त्या कार्यक्रमाला त्यावेळेससुद्धा ती सेवा देण्याकरता गणपती बाप्पाच्या मंदिरात असंख्य कलाकार हे येत असतात. PM आलेले असतानाचा अनुभव आम्हाला थोडा आणखी विस्तृत ऐकायला आवडेल. खूप जवळून त्यावेळेस
तो अनुभवता आला. अतिशय ऋषितुल्य व्यक्तिमत्व, अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व, अतिशय तेजोमय व्यक्तिमत्व हे खूप जवळनं बघायला मिळालं. ते आले, त्यांनी अभिषेक केला बाप्पाचा, दर्शन घेतलं, आरती केली. ते स्वतः त्याच्यात पूर्ण समर्पित भावनेतनं ते स्वतः करत होते आणि ते बघण्याचा आनंद आणि तो दृश्य खूप जवळून बघता आलं. ह्याकरता आमची जी काय बाप्पाची पुण्याई आहे, आमचं जे पूर्वसंचित आहे, ते आम्हाला खरंच त्या वेळेस आम्हाला अनुभवायला आलं की एवढ्या मोठी ऋषितुल्य व्यक्तिमत्व या देशाचे, नाही तर जगातील आत्ता सर्वात शक्तिशाली असणारं नेतृत्व हे त्या ठिकाणी आलं होतं. जवळजवळ 30 मिनटं त्या ठिकाणी ते होते. पूर्ण अभिषेक बाप्पाचा त्यांनी केला, आरती केली, त्यांचा आम्ही सत्कार केला आणि त्यानंतर त्यांनी परवा गणेशोत्सवाच्या संपूर्ण देशाला शुभेच्छा देत असताना दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेतलेलाच फोटो त्यांनी होय पुन्हा ट्विट केला. आम्हाला ट्रस्टला, सर्व नागरिकांना, भाविकांना याच्यात खूप आनंद वाटला. मला वाटतं श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं एक स्वतःचं त्या सगळे महती सांगणारं गाणं पण आपण तयार करून घेतलं आणि ती पण एक ध्वनिमुद्रिका. संगीत साधना, जसं मी मागे सांगितलं की शिवजयंतीच्या काळात व्याख्यानमाला करत होतो, तसं ह्या मंदिराची निर्मिती झाल्यानंतर 2 एप्रिल 1984 साली या मंदिराची निर्मिती झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत सलग गेली 40 वर्ष, ज्याचं 36 वर्ष ऋषीपंचमीचा कार्यक्रम, तसं गुढीपाडवा ते रामनवमी हा संगीत महोत्सवाचा कार्यक्रम दगडूशेठ हलवाई गणपतीच्या माध्यमातून पहिल्यांदी 10ची लिमिट नसताना तो रस्त्यावर जिथं गणपती बसतो त्या ठिकाणी तो केला जायचा. त्याला खूप मोठ्या झाकीर हुसेन, हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, संगीत क्षेत्रातील कुठलाही व्यक्ती असं नाही, या 40 वर्षात जवळजवळ तो 9-10 दिवसाचा 400 कलाकार आत्तापर्यंत सगळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे यांची सेवा, संगीताची सेवा गुढीपाडवा ते रामनवमी दगडूशेठ हलवाईच्या संगीत महोत्सवात आत्तापर्यंत झालेली आहे. खूप मोठा जितेंद्र अभिषेक या खूप सगळ्या क्षेत्रातील पंडित, नृत्यातील ते आपले बिरजू महाराज यांच्यासहित सर्वांची सेवा, जवळजवळ 400 कलाकार आत्तापर्यंत आपण जर बघितलं 40 वर्षात 10 दिवस गुढीपाडवा ते रामनवमी जो 9-10 दिवसाचा हे असतो स्पॅन, त्या ह्याच्यात 40 वर्षात जवळजवळ 400 कलाकार त्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या माध्यमातून आणि लाखो हजारो पुणेकरांनी, प्रेक्षकांनी त्याचा आनंद घेतला, आस्वाद घेतला. आणि ज्यावेळेस तो खऱ्या अर्थाने रस्त्यावर होत होता त्यावेळेस त्याची मजा खूपच मोठी होती, कारण पहाटेपर्यंत ते चालायचं. रामकदमांचा कार्यक्रम, हृदयनाथजींचा कार्यक्रम, रामनवमीला शेवटाला हे हृदयनाथजींचा कार्यक्रम असायचा आणि ते पहाटेपर्यंत कार्यक्रम करायचे आणि खूप पुणेकरांना ती आठवण आज सुद्धा येते. कीर्तन किती गाजायची बाबा महाराज, तो चातुर्मासाचा आपण जो आहे चातुर्मास, संपूर्ण एक चातुर्मास तो आपण 1 महिना करतो. त्यात बाबा महाराज सातारकरांची कीर्तनं असंख्य वर्ष आपण तो कार्यक्रमसुद्धा अनेक वर्ष आपण तो कार्यक्रमसुद्धा आपण समाजाला दिला. ट्रस्टच्या संबंधितांपेक्षा बाहेरच्या लोकांचाही समन्वय खूप महत्त्वाचा असतो. तर गणेश उत्सवात आणि एरवी हा समन्वय कसा साधला जातो? गणेशोत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण ह्या पुणे शहरातील गणेशोत्सवाला एक विधायक वळण लागावं, समाजाचा सहभाग त्याच्यात वाढावा, समाज उपयोगी गोष्टी त्यात घडाव्या, ह्या दृष्टिकोनातनं या आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून गेली 40 वर्षापूर्वी गोपाळराव पटवर्धन हे पत्रकार होते. तर त्यांनी दिलेल्या त्यांच्याशी झालेल्या चर्चा विनिमयातून आमच्या त्यावेळेचे पदाधिकारी तात्यासाहेब गोडसे वगैरे की संपूर्ण आपण दगडूशेठ गणपती हा आपण आपण तो गणेशोत्सव साजरा करत असताना असंख्य गणेश मंडळ हा साजरा करतात, त्यांनासुद्धा आपण सामावून घेतलं पाहिजे, त्यांच्याकरताच ते काय केलं पाहिजे. आपण विधायक गणेशोत्सव सगळ्यांचा मिळून झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळं एक राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा पुणे शहर आणि नंतर काही कालावधींनी पिंपरी चिंचवड अशा दोन्ही शहरात आपण गेली 35-40 वर्ष सातत्याने करतो.
सगळ्या पुण्यातील जवळजवळ 300 ते 400 गणेश मंडळ त्याच्यात सहभागी होतात. आता वेगळ्या वेगळ्या माध्यमातून वेगळ्या स्पर्धा होतात, पण सगळ्यात पहिल्यांदी गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा ही दगडूशेठच्या माध्यमातून घेतली गेली. मग त्याच्यात आपण त्या उत्सवात केली जाणारी आरस असेल, धार्मिक देखावे असतील, त्याचबरोबर वर्षभर ते गणेश मंडळ काय काम करतं अशा पद्धतीचा त्याचा संपूर्ण अहवाल बघून वर्षभराचा कार्याचा कार्य अहवाल बघून आपण त्यांना त्या पद्धतीची बक्षिसं प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक असं देत असतो. आणि तीही स्पर्धा गेली आपण 40 वर्ष करतो. त्या माध्यमातून आपण सगळ्या गणेश मंडळाची, समाजातील वेगळ्या वेगळ्या घटकांशी आपण त्याच्यात बांधले जातो. ह्याच अनुषंगाने ज्यावेळेस माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळेस आम्ही रस्त्यावर आलो, पहिल्यांदा आपण तो कार्यक्रम करायला सुरुवात केली समाजात, गणेशोत्सवात, इतर ठिकाणी, तर त्यावेळेस लोकवर्गणी हा एक मोठा विषय होता. बरोबर. आणि त्या लोकवर्गणीच्या माध्यमातून समाजात तुम्हाला काय करावं हे त्यावेळेस कळतं. वयाच्या 15-16 वर्षापासून मी वर्गणी घ्यायला जायचो. तर आपण व्यापाऱ्याकडे गेलो की तो सांगायचा की हे तुम्ही करत असताना अजून अशा 2 गोष्टी करा. आज बाबा ह्या ठिकाणी तुम्ही एकत्रित वर्गणी मागताय, तर तुम्ही आता हे आपल्या धार्मिक कार्यक्रम वाढवा, सामाजिक कार्यक्रम वाढवा, ह्याच्यातला थोडासा जे काय विडंबन होतं आहे ते कमी करा. आपण कोणाच्या घरी गेलं की ज्येष्ठ नागरिक असेल ते आपल्याला सांगायचे की ह्याचा आवाजाचा त्रास होतो, तो करा, ज्येष्ठ नागरिकांकरता काहीतरी व्यवस्था करा. असं समाजातील वेगवेगळ्या लोकांशी संवाद करण्याचा ज्यावेळेस सगळ्यांशी संबंध येतो, त्या माध्यमातून गणेश मंडळाचा कार्यकर्ता घडत असतो. तो वेगळ्या वेगळ्या माध्यमातून वेगळ्या कलाकारांकडे गेल्यानंतर ते त्या कलाकारांकडनं आपल्याला ह्या माध्यमातून ज्यावेळेस आपण सगळ्या सेक्टरमधील लोकांकडे जातो. अगदी बरोबर. मग आपण शासकीय अधिकाऱ्यांकडे गेलो, ते परवानगी, कुठलीही परवानगी मागायला गेलो, काही झालं तरी संवाद होत असतो. त्यांना सुद्धा ह्याच्यात सहभागी होता नाही आलं तरी त्यांची कुठेतरी त्यांच्या मनात एक कार्यकर्ता असतो, त्यालाही काहीतरी करायचं असतं. मग तो आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून ते सुचवण्याचा प्रयत्न करतो. तर ते आपल्याला सांगत असतात मग तुम्ही आरोग्य शिबिर भरवा, तर त्याच्यात आम्ही काही म्हणतात तुम्हाला करू शकतो, लोकांच्या ह्या गरजा आहेत त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. अशा माध्यमातून जेव्हा समाजात गणेश मंडळाचा कार्यकर्ता सगळ्या स्तरातील लोकांकडे जातो, त्यावेळेस त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या मार्गदर्शनाचा, त्यांनी बघितलेल्या समाजाचा आपल्याला उपयोग होतो आणि मग गणेश मंडळाचा कार्यकर्ता घडत जातो. हॅलो सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा आपण इथं थांबतो आहोत, थोड्याच वेळात परत येतोय. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत हेमंत रासने सर. राजकीय प्रवासही आहे, राजकीय एक खूप मोठं अधिकार म्हणा की राजकीय एक पाठबळ म्हणा असंही आपल्यासोबत आहे. या दोन्हींचा मेळ आपण कसा घालता, सामाजिक कार्य आणि राजकीय कामं? मला असं वाटतं की गणेश मंडळाच्या माध्यमातून जे माझ्यावर संस्कार झाले, तसाच मी विद्यार्थी दशेपासून गणेश मंडळाचा कार्यकर्ता जसा होतो तसा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा एक कार्यकर्ता म्हणून सुद्धा तेही संस्कार माझ्यावर झाले. आणि ह्या सगळ्या विषयांचा ज्यावेळेस ह्या सगळ्या माध्यमातून सुवर्णयुग तरुण मंडळाचा कोषाध्यक्षपासून जी माझा प्रवास सुरू झाला, मग मंडळाचा कोषाध्यक्ष झालो, अध्यक्ष झालो, मग बँकेची जबाबदारी आली, त्याच्यातून समाजातील प्रत्येक घटकाशी संबंध आला, अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची एक सवय लागली, थोडीशी अनुभवाचा उपयोग करता आला. आणि त्याचा ज्यावेळेस मला स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून पुणे शहरात काम करण्याची संधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला मिळाली, त्यावेळेस कोविडसारखा प्रतिकूल काळ होता, परंतु ह्या सगळ्या अनुभवाचा उपयोग, या सगळ्या उत्सवाचा उपयोग, या सगळ्या कामं करत असताना कशा पद्धतीने आपण निधी उभा केला पाहिजे, प्रतिकूल परिस्थिती असेल तरी कसं करायचं, त्याचा उपयोग मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना केला. आणि त्यावेळेस सगळ्या देशातील महापालिकेतलं उत्पन्न कमी झालेलं असताना 2 वेळा अभय योजना आणून 1,40,000 कुटुंबांना त्यांना रिलीफ तर दिलाच, प्लस महापालिकेची तिजोरीत 1,000 कोटी रुपयांची वाढ केली. आणि त्या माध्यमातून कोविडच्या काळात पुणे महापालिकेने 200 ते 250 कोटी रुपये खर्च करून 1.25 लाख रुग्णांना त्याच्यातनं
रिलीफ दिला. बरोबर. हे सगळं करण्याची क्षमता मला गणेश मंडळाचा कार्यकर्ता असल्या कारणाने मला ती करता आली. करता आली. या ट्रस्टच्या कामाचा थेट जर संबंध म्हटलं म्हणजे हे तर मिरवणूक तर आहेच आहे शेवटच्या दिवसाची, पण त्याशिवाय कोणी VIP येत आहेत त्यासाठी रस्ते थांबवणं असेल, ध्वनी प्रदूषण असेल, याविषयी नेहमीच तुम्हाला सूचना समाजाकडनं मिळत आलेल्या आहेत. तर त्या सगळ्यांवरही तुम्ही मात करण्यासाठी त्यांचेच मुद्दे इथं कसे छान राबवता येतील, काय उपाय करता येतील, याचाही प्रयत्न नेहमी करत आलात. हो, दगडूशेठ हलवाई गणपतींनी राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा ह्याचं आयोजन करून आपल्याबरोबर इतर सुद्धा गणेश मंडळांनी विधायकतेकडे वळलं पाहिजे. हा कार्यकर्ता हा खूप हाडामासाचा कार्यकर्ता असतो. तो मी जसं सांगितलं की आम्ही समाजातील अनुभवी हुशार वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांशी जेव्हा आमचा संवाद होतो त्यावेळेस आम्हाला कळतं की नाही आपण हे करतो, तो उत्साह असतो, स्पिरिट असतं, आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना असते. पण त्याला दिशा देण्याचं काम, त्याला विधायकताकडे नेण्याचं काम ह्या अनुभवाच्या लोकांकडनं आम्हाला जसं कळतं तसं आम्ही इतर गणेश मंडळांशी ज्यांच्याशी सगळ्यांशी आमचा मैत्रीचा संबंध असतो. मग ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण काय करू शकतो ही त्या दगडूशेठ हलवाई गणपती राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेच्या माध्यमातून काही मंडळं जोडली, जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून त्याला खूप मंडळं जोडली गेली आणि अशा व्यासपीठं निर्माण करून त्याच्या माध्यमातून विधायकतेकडे जाण्याकरता हा प्रयत्न केला जातो. मधला काळ असा होता की मिरवणूक किती वेळ चालली, किती लांबली, हा एक अभिमानानं सांगण्याचा मुद्दा होऊ पाहत होता, पण तो नंतर खूप आपल्याला अडचणीचा असा ठरायला लागला. तर यावर्षी या काळावर किती वेळ मिरवणूक चालणार आहे त्यावर काही विचार झाला आहे का? यावेळेस आम्ही आमच्या मंडळाच्या किंवा ट्रस्टच्या माध्यमातून याच्यावर खूप गांभीर्याने विचार केला. खूप वर्षभर मागच्या वर्षी दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन सकाळी 11 वाजता झालं, दुसऱ्या दिवशी म्हणजे पितृ पंधरवड्याच्या 11 वाजता आलं आणि सकाळी 7:45 वाजता तो बेलबाग चौकात आला. मग आम्ही खूप विचार मंथन करून आम्ही असा निर्णय केला की ह्याला कुठंतरी दिशा मिळाली पाहिजे, आपण कुठंतरी याला आणि कुणीतरी त्याला पुढाकार घेतला पाहिजे. तर दगडूशेठ हलवाई गणपतींनी यावेळेस तो पुढाकार घेतला. आम्ही सांगितलं की आम्ही दुपारी 4 वाजता, तर दुपारी 4 वाजताची वेळ आम्ही का निवडली हे आपल्या माध्यमातून सर्व गणेश मंडळांना आणि सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो की सकाळी 10:30 वाजता मानाच्या कसबा गणपतीचं विसर्जनाची सुरुवात महापौर किंवा पालकमंत्री, जे आता महापौर नाही तर पालकमंत्री जे कोणी संबंधित असेल त्यांनी गणपती बाप्पाची आराधना करून त्याला हार घालून ती सुरुवात होती. बरोबर. तो 10:30 वाजताचा कसबा गणपती जवळजवळ 11:15 11:30 वाजता बेलबाग चौकात येतो आणि साधारण 3 ते 3.5 तासात प्रत्येक गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणूक संपते. तसं जर 10:30 वाजता चालू आलेली बेलबाग चौकात जर 11:30 वाजता आला तर पहिले 5 मानाचे गणपती दर अर्धा तासाने जर बेलबाग चौक क्रॉस करून न थांबता पुढे गेले, बरोबर, तर त्या सगळ्यांचं विसर्जन जवळजवळ 3 तासांनी 3.5 तासांनी होईल आणि हा चौक हा रिकामा होत जाईल. बरोबर. त्याच्या पुढे प्रत्येक ह्या हिशोबाने 11:30ला जर पहिला गेला 12, 12:30, 1 आणि 1:30 5 मानाचे गणपती 1:30 वाजताचा बेलबाग चौक क्रॉस करून न थांबता पुढे सरकत गेले तर त्वष्टा कासार कॉर्पोरेशन हे गणपती जाऊन त्यानंतर ज्यांना बिगर विद्युत रोषणाईचे जे गणपती आहेत ज्यांना कोणाला जायचे त्यांनी सुद्धा 8-10 गणपतींनी गेल्यानंतर दुपारी 4 वाजता ज्यावेळेस कुणी जायला फार उत्सुक नसतं अशा वेळेस दगडूशेठ तिथे येऊ इच्छितो. प्रशासनाने सगळ्या गणेश मंडळांनी सगळ्यांनी जर त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला तर 4 वाजता आम्ही बेलबाग चौकात येऊ आणि 7 वाजता आमचं विसर्जन होईल आणि सगळ्यांना हा जो लक्ष्मी रस्त्यावर 143-45 गणपती विसर्जित होतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून होतात, तर त्या सगळ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, ते सुद्धा सगळ्या वेळेत आले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या बाप्पाचं आपण हे सगळा एवढा मोठा उत्सव होतो त्या देवाला धरून आपण तो उत्सव करतो, तर त्याचा जो नियम आहे तो नियम पाळला पाहिजे, त्याची धार्मिकता पाळली पाहिजे, त्याचं पावित्र्य पाळलं पाहिजे, तो अनंत चतुर्दशीला विसर्जित झाला पाहिजे आणि हा आग्रह कुणीतरी धरला पाहिजे. तर ह्याची सुरुवात दगडूशेठ हलवाई गणपतींनी ह्यावेळेसपासून केलेली आहे. माझी तुमच्या माध्यमातून
सर्व नागरिक, प्रशासन, लोकप्रतिनिधी, सर्व गणेश मंडळ यांना हात जोडून विनंती आहे की आपण सगळे मिळून जर प्रयत्न केला आणि आपण त्या पद्धतीने जर सकाळी 10:30 वाजता चालू झालेली विसर्जन मिरवणूक 143चे 143 गणेश मंडळ हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जित होतील. बरोबर. समाजाला त्याचा आनंद पण मिळेल आणि होत असणारी दिरंगाईसुद्धा आपल्याला टाळता येईल. जाता जाता थेट प्रेक्षकांशी आपण काय संवाद साधणार आहात, कारण वर्षभर आपल्या ट्रस्टची कामं सुरू असतात त्या संदर्भात. आपल्या माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांना सर्वात प्रथम मी जय गणेश करतो. ह्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या 131 वर्ष चाललेल्या भव्य आणि दिव्य परंपरेत बाप्पाचा आशीर्वाद घेण्याकरता आपण लाखो नागरिक दरवर्षी येत असता. ह्या वर्षीसुद्धा आपण सर्वांनी बाप्पाचं दर्शन घ्यावं. विधायकता आपण जी सगळेजण मिळून आणतोय, ह्या समाज घडवण्याकरता सर्व स्तरातील लोकांचा जो सहभाग आहे, आपला हा सहभाग हा सगळ्यांचा वाढवला पाहिजे. ह्याच्यातल्या विधायकतेकरता प्रत्येक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याबरोबर त्यांच्या घरातल्या महिलांनी, कुटुंबातील ज्येष्ठांनीसुद्धा त्या भागातील गणेश मंडळांमध्ये जर त्याच्यात सहभाग वाढवला तर त्याच्यात अजून तो उत्सव लोकांना समाजभिमुख होण्याकरता त्याचा उपयोग होईल आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातनं, सगळ्यांच्या प्रयत्नातनं, सगळ्यांच्या ह्यातून आपला बाप्पा आज पुण्याचा गणेशोत्सव जगाच्या नकाशावर गेलेला आहे. आज संपूर्ण जगातून ह्या ठिकाणी गणपती बाप्पा बघायला येतात. पुण्यातला उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात गेला, महाराष्ट्रातून देशात गेला आणि संपूर्ण जगभर हा उत्सव साजरा होतो आणि त्याचा केंद्रबिंदू पुणे आहे. आजपर्यंत पुण्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून स्वातंत्र्याची दिशा या देशाला छत्रपतींच्या माध्यमातून मिळाली. बाजीराव पेशव्यांच्या माध्यमातून अटकेपार झेंडा गेला. ह्या पुण्याच्या गणेशोत्सवातनं एक आदर्श कार्यकर्ता संपूर्ण जगाला बघायला मिळाला. ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या शक्तीच्या जोरावर आपण नवीन पुणे नाही तर संपूर्ण देश चांगला घडवू शकतो. ह्याच्यात आपल्या सगळ्यांचा सहभाग जितका वाढेल तितक्या लवकर आपण ह्याला विकासाची गती सगळ्या समाजाला बरोबर घेऊन आपण नक्की करू, एवढा विश्वास मला वाटतो. आजच्या हॅलो सह्याद्रीमध्ये आपण ज्यांची भेट घेतली ते हेमंत राचने सरचिटणीस, पुण्याच्या श्री दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्टचे. त्यांच्याशी या गप्पांमधून आपल्याला या गणेश उत्सवाबद्दल आणि त्याच्या मागच्या अनेक कष्टांबद्दलची माहिती मिळाली. आज आपण इथे आलात, दूरदर्शनच्या वतीने, प्रेक्षकांच्या वतीने आपले खूप खूप आभार. धन्यवाद.